मीच तुला वेदाची शपथ घातली होती ना। मीच तुला सांगते, ती शपथ सुटली। तू तू माझ्या समोर येऊ शकतेस। अंबिकाताई, तुला मी वेदाची शपथ घातली होती ना, तरी सुद्धा तू इथेच कुठेतरी घुटमळत होतीस ना। का का केलंस तू असं? तुला तुला वेदाची काळजी नाहीये का? हे बघ, तुला जर वेदाची खरंच काळजी असेल ना, तर तू या घरातून निघून जा। मीरा, मी शपथ मोडली नाहीये। तुझ्या समोर न येण्याची शपथ घातली होतीस तू। वेदाचं रक्षण करू नको असं म्हणाली नव्हतीस। आणि वेदाची आई म्हणून तिचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे। मग तू मोदक का बनवलेस? ते वेदासाठी नव्हते। वेदासाठीच होतं ते। वेदासाठी तू या घरात राहणं गरजेचं आहे। सगळ्या गोष्टी तूच कशा का ठरवतेस? आधी माझ्याशी खोटं बोललीस, गावावरून मला इथे घेऊन आलीस। इथे अडकून पडले मी। कोणामुळे? तुझ्यामुळे। मी कसं जगायचं, कुठे राहायचं, कोणासोबत संसार करायचा सगळं तूच ठरवणार। तुला वेदा तुझ्या आयुष्यात नकोय का? मी असं म्हणालेच नाहीये, पण ह्या नात्यात न अडकता मी वेदाचा सांभाळ करू शकले असते। मी वेदाची काळजी घेतली असती, पण तू लपवल्याच गोष्टी माझ्यापासून। मीरा, हे बघ, माझ्याजवळ नको येऊ। ठीक आहे, हे बघ, मला मान्य आहे मी तुझ्यापासून गोष्टी लपवल्या, आणि हवं तर त्यासाठी तुम्हाला आयुष्यभर माफ करू नकोस, बस। पण अगं, एक आई म्हणून माझ्या मनाचा विचार कर मीरा। आत्ता घरात अशी परिस्थिती आहे ना की मला तुझी आणि वेदाची काळजी घ्यावीच लागणार आहे। अगं, मी आम्हा दोघींची काळजी घेईन, पण तू या घरातून निघून जा। फक्त या घरातूनच नाही, तर आमच्या दोघींच्याही आयुष्यातून कायमची निघून जा। मीरा, ऐक माझं, प्लीज असं बोलू नको। मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये। तू या घरातून निघून जा, आणि हो, यापुढे वेदाच्या आजूबाजूला सुद्धा दिसू नकोस, कळलं? म्हणाले ना मी, निघून जा इथून। जाते। जाते मी, पण मला एक सांग, तू मोदक केले नाहीस हे तू सगळ्यांना का नाही सांगितलंस? किंवा जर मी मोदक केलेच नसते तर तू या घरात राहू शकली असतीस? मोदकाचं तुला माहिती तरी आहे मीरा, बाहुलीचं तुला माहिती सुद्धा नाही। वेदाला त्रास देण्यासाठी नर्मदा आत्या आणि दामोदर काकांनी तिची बाहुली जाळून टाकली होती। त्यांना शिक्षा देण्यासाठी मी ती बाहुली त्यांच्याकडे परत घेऊन गेले। एकदा, फक्त एकदा माझ्या जागी राहून बघ बीरा। अगं, मला मान्य आहे मी तुला तुझ्या गावावरून इथं आणलं, तुझ्याशी खोटं बोलले, पण मी एक आत्मा आहे, आणि अशा अवस्थेत तुम्हाला बघू शकते, स्पर्श करू शकते। मग माझ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी मी दुसरं काय करणं अपेक्षित आहे? सांग ना मला, सांग। तू इथे असशील ना, तर मी तुझ्यावर विसंबून राहील। तू जा इथून। जाऊ? मी जाऊ इथून?
काय बोलतीयस कळतंय का तुला मीरा? अगं मी तुमच्या दोघींचा जीव वाचवतीये तर तुम्हाला इथून जायला सांगतेयस? ती माया तुमच्या जीवावर उठली आणि तिला घरात ठेवणार आहेस तू? मी वेदाला जन्म दिलाय. जन्मदात्री म्हणून काही अधिकार आहेत की नाही मला? असेल तुला अधिकार, पण मला तू या घरात नकोयस. ठीक आहे. ठीक आहे. तुला मी या घरात नकोय. मी निघून जाईन इथून. पण मायाला या घरातून बाहेर काढ. जोपर्यंत ती माया या घरात आहे माझ्या वेदाच्या जीवाला धोका आहे. तू मायाला हकलवून लाव. मी तुझ्या आयुष्यातून निघून जाईल कायमची. हा शब्द आहे माझा. चालेल, मी मायाला घरातून बाहेर काढेन. पण एक गोष्ट तू लक्षात ठेव, त्यानंतर मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. हिरा, तू लहान बहीण आहेस का माझी? आणि तू काळजी करू नकोस. ती माया या घरातला सगळ्यात मोठा अडसर आहे आणि तिला आपण दोघी मिळून या घरापासून लांब करू. बाबा, हे घ्या, मीरा वहिनीने बनवलेले मोदक. अरे वा, बस बस बस. उत्तम बनलेत. मीरानी एवढ्या कमी वेळात इतके उत्तम मोदक बनवले. वा. बाबा, अथर्व दादाने जेव्हा मंगळसूत्र सुलट केलं तेव्हा त्याचा चेहरा पडला होता. पण आपली वेदा खूप खुश होती. कारण वेदानी मीराला आई म्हणून ऍक्सेप्ट केलंय ना. पण मग अथर्व दादा मीराला बायको म्हणून एक्सेप्ट करेल ना? करेल. दोघांच्याही नशिबाचे फासे सारखेच पडतायत. करणार, घात करणार, दुसरी बायको घात करणार. बाबा, हा, कसला विचार करताय? अनन्या, जेव्हा अथर्व आणि मायाचं लग्न ठरवलं जात होतं तेव्हा मला एक साधू बाबा भेटले होते. मला तर ते तपस्वीच वाटले तेव्हा. यस, करेक्ट. तुम्ही मला म्हणालेलात की त्यांना भेटायचंय पण काही कारणामुळे भेटता आलं नाही, तेच ना? करेक्ट करेक्ट करेक्ट. तेव्हा त्या बाबांनी मला सांगितलं की दुसरी बायको घात करेल. म्हणजे मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा दुसरी बायको घात करणार, तुझी आणि तुझ्या मुलाची. एक दुष्ट शक्ती तुझ्या मानगुटीवर बसलेली दिसते मला. एक दुष्ट शक्ती. आणि तेव्हा त्यांनी अचानक माझ्या चेनला हात घातला आणि ते एक मंत्र पुटपुटले.
त्यानंतर मला वाटायला लागलं की माया आणि अथर्वचं लग्न अजिबात होता कामा नये. बरोबर. पण मग मायाच्या ऐवजी मीराच अथर्वची बायको बनून घरात आली. वा दादासाहेब, वा. रस्त्यावरचा एक माणूस येऊन तुम्हाला सांगतो दुसरी बायको घात करेल आणि तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवता. मी तुमची दुसरी बायको आहे ना, मग मी जर का तुमचा घात केला असता तर इतकी वर्ष आपला संसार खंबीरपणे उभाच राहिला नसता. इतकी वर्ष माझ्या इच्छा मारून मी अनन्या आणि अथर्वसाठी जगत आले, त्यांना जपत आले. हे सगळं करणं माझ्यासाठी एक खूप मोठी तपश्चर्या होती आणि तुम्ही त्या तपश्चर्येला शून्य ठरवलं. माझ्यावर शंका घेताय तुम्ही? माझ्यावर? इतकी वर्ष संसार करण्याचं नाटक तर करत नव्हतात ना तुम्ही माझ्यासोबत? अचानक रस्त्यात भेटलेल्या माणसावर तुमचा माझ्यापेक्षा जास्त विश्वास बसलाच कसा दादासाहेब? अथर्वच्या लग्नाच्या बाबतीत तुम्ही नको तितका विरोध केला आणि म्हणून आज ही परिस्थिती उद्भवली आहे. त्याच्या आयुष्याचा खेळ मांडलाय तुम्ही. मी का तू? ते तपस्वी बाबा भेटल्यानंतर तुझ्या खोलीत 3 निनावी जन्मपत्रिका सापडल्या होत्या. त्या कुणाच्या होत्या याचं उत्तर आजतागायत दिलंस तुम्हाला. अथर्वचं मायासोबत लग्न करू नकोस म्हणून 1000 वेळा विनवण्या केल्या तुझ्या. त्याचं खरं कारण काय होतं हे आजपर्यंत तू सांगितलंस मला. त्यावेळी पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आज तागायत तुम्हाला दिलेली नाहीयेस मंजिरी. मग तुझ्यावर शंका नाही येणार तर मग कोणावर येणार? आणखी एक शंका आली नाही तुम्हाला दादासाहेब? दुसरी बायको घात करेल असं म्हणाला होता ना तो साधू. मग तुमची दुसरी बायको की अथर्वची दुसरी बायको? आणि तो जर का अथर्वच्या दुसऱ्या बायकोबद्दल बोलत असेल तर जेव्हा माया आणि अथर्वचं लग्न होणार होतं तेव्हा त्यांनी मायाचं नाव घेतलं होतं. नाही ना? आणि आता अथर्वचं लग्न कोणाशी झालंय? म्हणजे अथर्वचा घात कोण करणार? मीरा. एक दिवस तुमची ही मीराच आपल्या सगळ्यांचा घात करणार. तू मायाला या घरातून बाहेर काढ. जोपर्यंत ती माया या घरात आहे माझ्या वेदाच्या जीवाला धोका आहे. तू मायाला हकलून लाव, मी तुझ्या आयुष्यातून निघून जाईन कायमची. हा शब्द आहे माझा. आई, मला झोप नाही येते. गोष्ट सांग ना. वेदा, आज नको.
आता झोपा शांत. नाही, आज म्हणजे आजच. वेदा, म्हटलं ना तुला उद्या सांगते गोष्ट, आता नको. हा, आता मला नाही सुचणार. आई प्लीज आज सांग ना गोष्ट, प्लीज प्लीज. वेदा हट्ट करू नकोस, नाही तर धपाटे घालेन. झोप आता. वेदा, मीरा, तू इतकं वाईट वाटून घेऊ नकोस. आई जशी मुलांवर प्रेम करते ना, तसं त्यांनी धप्पाटा पण घालायचा असतो. आणि आईने दिलेला धपाटा हा मायेचाच असतो. वेदा, सॉरी. वेदा बाळा, सॉरी ना. बघ तरी माझ्याकडे. वेदा, बरं, मी ना तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगते. म्हणजे तो एक खेळच आहे. म्हणजे बघा आता त्यात काय होतं. समोरचा व्यक्ती जे बोलतो ना तेच आपण बोलायचं आणि त्याच्या पुढे बोलायचं की आता मी तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगते. ओके? नको, मला नाही ऐकायची आहे. नको, मला नाही ऐकायची आहे. मी तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगते. एकदा सांगितलं ना, मला नाही ऐकायची आहे. एकदा सांगितलं ना, मला नाही ऐकायची आहे. मी तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगते. तू माझं बोलणं रिपीट का करतेस? तू माझं बोलणं रिपीट का करतेस? वेदा, तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? तू मला धपाटे घालणार होतीस ना, मग घाल ना. तू मला धपाटे घालणार होतीस ना, मग घाल ना. आधी तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? मीरा, तू कायम अथर्वचा फक्त राग पाहिलायस, पण ते खूप प्रेमळ आहेत अगं. तुला आठवतंय पूर्वी जेव्हा मी अथर्वकडे प्रेमाने बघायचे, तू किती चुकीचा समज करून घेतला होतास. अथर्व इतके चांगले आहेत ना की कोणीही त्यांच्या प्रेमात पडेल. वेदा, बाळा, माझ्यासोबत ये ना. आपण माझ्या रूम मध्ये जाऊन मस्त गप्पा मारूयात. बाळा प्लीज. ओके, जास्त वेळ नाही पण थोडा वेळ तरी ये. मला माहिती आहे तुला स्टोरीज ऐकायला खूप आवडतात आणि माझ्याकडे खूप नवीन स्टोरीज आहेत तुझ्यासाठी. मीरा, तू सांग ना, तुझं ऐकेल गती. वेदा बाळा, जा ना, बाबा बोलवत आहेत बघ. नाही, मला नाही जायचं. वेदा बाळा, असं नाही करायचं. बघ, बाबा थांबलेत की नाही तुझ्यासाठी. जा. वेदा, वेदाचे बाबा.
बाबा आहात तुम्ही? अहो वेदा तुमच्याकडे आली नाही ठीक आहे ना, पण तुम्ही वेदापाशी जाऊ शकता. हे असं दरवाज्यात पाहुण्यासारखं उभं राहून तिला बोलवल्यावरती येणार आहे का तुमच्याकडे? जरा जवळ जाऊन लाडाने उचलून घेतलं असतात ना तर तिला पण छान वाटलं असतं ना. पण नाही, तुमचा हेका जात नाही.